या प्रकरणातील तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतातील झाडं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित असणारी झाडं तोडून त्याची विक्री करतात. आजरा तालुक्यातील राज्य हद्दीतील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. यामध्ये रस्त्यात बाधित होणारी झाडं तोडण्यासाठी गडहिंग्लज सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काढण्यात आलेला लिलाव तक्रारदार यांना मिळाला होता. त्यांनी झाडं तोडणी आणि वाहतूक करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करण्यासाठी गडहिंग्लज परिमंडळ वन अधिकारी कार्यालयात तक्रारदार गेले असताना वनपाल सागर यादव यानं अर्जाची चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला मंजुरीला पाठवण्यासाठी 6,000 रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी अँटी करप्शनशी संपर्क साधला. अँटी करप्शनच्या कोल्हापूर कार्यालयानं या प्रकरणी केलेल्या चौकशीमध्ये सागर यादव यानं तडजोडी अंती 5,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी सागर यादवला ताब्यात घेण्यात आलं असून रात्री उशिरापर्यंत गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, सहाय्यक फौजदार अजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.